आता पाहूया आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत पंढरपुरातील नागरिकांच्या समस्या। नमस्कार, मी अभिराज। आज आपण पंढरपूर शहरामध्ये असलेल्या हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान आणि लिंगायत स्मशानभूमीमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेणार आहोत। या समस्या समाज बांधवांकडून जाणून घेणार आहोत। ज्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनाचा अंत होतो, मनुष्य आपल्या अंतिम प्रवासाकडे वाटचाल करतो, त्या ठिकाणी देखील आज पंढरपूर शहरामध्ये समस्या जाणवत आहेत। त्या समस्यांची उकल आपण आज आवाज लोकशाहीच्या माध्यमातून करणार आहोत। चला तर मग आपल्या इथं लिंगायत स्मशानभूमीबद्दल समस्या मांडत आहे। आमच्या लिंगायत स्मशानभूमीत रात्री अपरात्री ज्यावेळेस मयत होते त्यावेळेस खड्डा खांदताना बरेच प्रॉब्लेम येतात। इथं रात्री लेडीज येतात त्यावेळेस मूवेबल लाईटची किंवा जनरेटरची व्यवस्था करावी ही नगरपालिकेला आमची मागणी आहे। पंढरपूर नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी येतो, मुबलक प्रमाणाचा निधी उपलब्ध असताना ही दुरुस्ती का करत नाहीत? जर येत्या काही दिवसामध्ये या लिंगायत स्मशानभूमीची व्यवस्था म्हणजे भिंत, वॉल कंपाऊंड असेल, भिंत असेल, झाडी झुडपं असतील किंवा लाईटचा विषय असेल, लवकरात लवकर पाण्याचा विषय असेल, लवकरात लवकर हा विषय जर नगरपालिका प्रशासनाने मार्गी न लावल्यास आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। स्वखर्चाने आमच्या समाजातील काही नगरसेवक व काही समाजातील तरुणांनी स्वखर्चातून ते रिपेअरिंग करून बोरची व पाण्याची व्यवस्था पुन्हा केलेली आहे। तरी प्रशासनास असे आमचे निवेदन आहे की इथे असलेले अपुरे वॉल कंपाऊंड, रस्ते व इथली काटेरी झुडपे काढण्याचे नियोजन करावे, अन्यथा पंढरपूर शहरातील वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा केल्याशिवाय स्वस्थ बसणार। आज आता लिंगायत स्मशानभूमीत आहे, इथं पूर्ण झाडीचं साम्राज्य झाले। कारण इथं प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं एक बंजर एक अरण्य असं वाटतंय। इथं म्हणजे कित्येक जंगलसारखी अवस्था झाली। इथं लवकरात लवकर शासनानं, प्रशासनानं, नगरपालिकेनं इथं लक्ष नाही दिल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। आणि वेळ प्रसंगी असं अधिकाऱ्याला कळत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना इथं खड्डा खांदून आम्हाला खाली गाडावं लागेल। काय राजकीय पक्षांच्या वतीनं निवेदन देण्यात आली पण याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। मग ह्याला खत पाणी घालतंय तरी कोण? नक्की पंढरपूरचा विकास करायचा आहे का नाही? का धुळीचं साम्राज्य पंढरपुरात तसंच ठेवायचं आहे? खड्ड्यांचं साम्राज्य तसंच ठेवायचं आहे? नक्की पंढरपूरचा विकास कधी होणार हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। आणि लोकशाही मार्गानं आज लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीनं आज हे अभियान राबवलं जातं आहे की बाबा ह्याची समाजसेवेसाठी। तर याकडं या प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर युवासेना असेल आणि पंढरपूरकरांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्ही छेडलं जाईल। या ठिकाणी मृतदेहाचा अंत्यविधी केला जातो, मृतदेहाला अग्नी दिला जातो, मृतदेह पुरले जातात। त्या मृतदेहांची विटंबना देखील केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आपल्याला या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। प्रशासन असेल, पंढरपूर नगरपालिका असेल यांनी आता वेळीच लक्ष देऊन मृत्यूनंतरची विटंबना थांबवण्याची मागणी पंढरपूरकरांच्या वतीने केली जाते। अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।